screen. आज आपण इनपुट घेऊ UI थ्रू, एक्झिक्युशन करू जावास्क्रिप्ट मध्ये, शो करू परत UI मध्ये. काय सांगितलं होतं, ठीक आहे. ऑलरेडी क्लास आयडी हे माहिती आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल दोन डिस्कशन करू डॉक्युमेंट डॉट लेट मी क्रिएट HTML फाईल. ऑलरेडी काल कितीपर्यंत केले, फक्त एवढापर्यंतच केले ना प्रॅक्टिस. प्रॉब्लेमच घेऊ, प्रॉब्लेम मध्ये घेता घेता आम्ही लर्न करू की कसं एक्झिक्यूट करतात बेसिकली. एक HTML फाईल. आता सेकंड डे आहे, DOM2 घेतो मी टायटल. पॅराग्राफ प्रिंट करतो एक. आउटपुट चेक करू फर्स्ट याचं. हॅलो विजिबल आहे याचा, ठीक आहे. हॅलो दिसतंय. आता आपल्याला काय करायचंय, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट कन्सोल मध्ये काय चेक करा एकदा. नथिंग. हे जे लोड आहे ना, हे माझं ब्राउझरचं लोड आहे. नॉट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, आता क्लिअर झालं. एकदा स्क्रिप्ट रन होते का नाही एकदा चेक करू. स्क्रिप्ट आउटपुट दाखवून कन्सोल डॉट लॉग यूज करतो. इथं पण हॅलो करतो. आता आउटपुट चेक करतो, हॅलो आलाय. म्हणजे स्क्रिप्टिंग पण वर्किंग होते प्रॉपरली. ठीक आहे. आता फक्त काय एक्झिक्युशन करायचे, 2 नंबर युजर कडनं घेऊ, ऍडिशन करू, रिपीट परत UI ला शो करू. कसं घ्यायचं, फर्स्ट नंबर कसं घ्यायचं ते बघा. फर्स्ट फॉर्म तर क्रिएट करू त्याच्यासाठी. फर्स्ट नंबर त्याच्यासाठी इनपुट घेतो. टाईप असतो नंबर. ऑब्विसली HTML येते तुम्हाला ऑलरेडी. आयडी घेतो ह्याचा नंबर 1. क्लोज करतो. सेम फॉर नंबर 2. फक्त तिथं मे बी आयडी चेंज असतील, आयडी सेम नसतो. ठीक आहे. आणि अजून एक घेतो सबमिट बटन. बटन घेतो, टाईप सबमिट राहील. ऍड घेऊ. ऍड वर क्लिक केलं की ऍड दिसेल. आता आउटपुट बघूया फर्स्ट कसं दिसतंय तुला. ठीक आहे, असं आलंय बघा. फर्स्ट नंबर आणि इथं पण फर्स्ट आहे, बिकॉज लेबल नॉट चेंज. लेबल चेंज करू सेकंड. नाव चेक. एवढं तर सगळ्यांना येते HTML मध्ये. ठीक आहे, इथं पण कोणाला काही डाऊट नाही. आता ते ऍड वर केलं, फर्स्ट नंबर एंटर करून ऍड केलेत ना. लेट मी डू वन थिंग. आता फर्स्ट नंबर एंटर करतो. वर्क व्हायला ही फर्स्ट बघूया, 6, 7, 8. आता ऍड वर क्लिक करतो, काही ऑपरेशन होत नाही कारण आपण काही ऑपरेशन केलं नाही. आता मला रिझल्ट शो करण्यासाठी कुठेतरी एक कंटेंट पेज पाहिजे ना रिझल्ट साठी. इथं एक पॅराग्राफ घेतो, याच्यामध्ये रिझल्ट ठेवतो. आणि याचा आयडी देतो याला पण रिझल्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल हा रिझल्ट मध्ये आपण इथल्या ऑपरेशनचा रिझल्ट देणार आहे. आता एक काम करू, फर्स्ट हा रिझल्ट ऍक्सेस करू. रिझल्ट मध्ये कंटेंट पास करायचं शिकू फर्स्ट. कसं एखाद्या कंटेंट मध्ये जावास्क्रिप्ट थ्रू पास करायचं असतं.
कंटेंट म्हणा, इमेजेस म्हणा. ठीक आहे. मे बी देर विल बी एचटीएमएल पण पास करू शकता तुम्ही इकडून स्क्रिप्टिंग मधून. ते कसं करायचं ते बघा. फर्स्ट ते लर्न करू. स्क्रिप्टिंग मध्ये हा पॅराग्राफ मध्ये फर्स्ट रिझल्ट म्हणजे हॅलो इथं यायला पाहिजे हॅलो, असं ते लर्न करू कसं करतात. कुठं पास करायचे ते सिलेक्ट करावं लागेल. पहिला त्याचा ऍक्सेस घ्यावा लागेल. त्याचा ऍक्सेस घेण्यासाठी एकतर आयडीने घेऊ शकतात, नाहीतर एक क्लासनं. ऑब्व्हियसली इथं आयडी म्हणून आयडीने घेतोय आणि आयडी लिहितो. ह्याचे एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. कॉन्स्ट रिझल्ट. आता एवढं लिहिलंय ना, ह्याच्यावरनं एक गोष्ट समजून घ्यायचं, ह्याचं ऍक्सेस भेटलं. हे जे लिहिलंय ना पॅराग्राफचं, ही पूर्ण ऍक्सेस हे तेवढं कोड लिहिलं की मिळून गेला इथं. आता आपण एकदा एक प्रिंट करून बघू ऍक्च्युली ऍक्सेस आहे का नाही त्यामध्ये. फक्त हा रिझल्ट एकदा प्रिंट करून बघूया, ऍक्सेस मिळालं का नाही एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन कर. आउटपुट चेक करू एकदा. ह्या साईडला बघा, इथं मिळालंय मला ते पॅराग्राफ ऍक्सेस पूर्ण. हॅलोचं खाली दोनच कन्सोल डॉट लॉग आहे ना याच्यामध्ये. इथं बघा, एक हॅलोचं कन्सोल लॉग आहे आणि एक रिझल्टचं. रिझल्ट मध्ये हा पॅराग्राफचा ऍक्सेस भेटला, तोच तिथं दिसतंय. म्हणजे हा आता ऍक्सेस भेटला. आतला इंटरनल जर ऍक्सेस करायला आतला कंटेंट रिझल्ट तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये पाहिजे, त्या टायमाला काय करायचं, जर इथलं कंटेंट जर घ्यायचंय, आतलं कंटेंट इकडे घ्यायचं असेल तर सिम्पली रिझल्ट डॉट इनर टेक्स्ट, ह्याच्याने फक्त आतला टेक्स्ट मिळेल. आता चेक करूया. हे बघा, रिझल्ट आतलं कंटेंट भेटला. आता मला आत कंटेंट पास करायची. आतलं कंटेंट जर कसं घ्यायचं कळालं, फक्त त्यासोबत डॉट इनर एचटीएमएल जर लिहिलं ना, आतलं कंटेंट भेटतो. पण आता माझे बॅकएंड थ्रू किंवा जावास्क्रिप्ट थ्रू पास करायची, ती रिझल्ट आहे ना तिथे हॅलो रिप्लेस व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सिंपल त्या रिझल्टला सिलेक्ट करा. फर्स्ट हा रिझल्टला सिलेक्ट करा. रिझल्ट डॉट इनर एचटीएमएल इक्वल टू इनर एचटीएमएल का वर ते आतलं कंटेंटला इनर एचटीएमएल कीवर्ड थ्रू चेंज करू शकतात तुम्ही. इथं फक्त हॅलो द्या. आता युआय ला बघा, युआय ला चेंज झालेलं असतंय. झाले का इथं हॅलो? खाली कंटेंट मे बी दिसत असेल. लेट मी डू वन थिंग. हॅलो, फर्स्ट इथं रिझल्ट होतं. अजून एकदा मी ती लाईन कमिट आउट करतो. ही आत्ता जे लाईन लिहिलं ना हे कमिट आउट करतो, तेव्हा काय दिसतंय बघा, रिझल्ट. कुठलं? हे पॅराग्राफ मध्ये कंटेंट दिसतंय. जेव्हा मी पास करतो डॉट इनर एचटीएमएल म्हणून, बॅकएंड थ्रू जेव्हा मी पास करणार तेव्हा तो कंटेंट चेंज होतो. हाऊ टू पास कळालं? कसं कसं पास करायचं? सिंपल आहे, एवढा का हार्ड नाही. इव्हन तुम्ही एखाद्या इमेज पण पास करू शकता एखाद्या डिव्ह मध्ये. सिंपल फर्स्ट ते ऍक्सेस करा सिलेक्ट करून, त्यानंतर ना त्या आतमध्ये कंटेंट पास करायचं इनर डॉट एचटीएमएल यूज करून. इमेज मध्ये फक्त त्याचं पाथ पास करून द्या, ऑटोमॅटिकली एसआरसीचा पाथ रिप्लेस होतो, इथला पाथ सेट होतो, मग तो इमेज दिसेल. ओके. आता मला ही नंबर दोन्ही नंबर घ्यायचे आहेत. मग हे दोन्ही नंबर घ्यायचे असेल तर काय करावं लागेल तुम्ही सांगा बरं. आता फर्स्ट नंबर घ्यायचे, सेकंड नंबर घ्यायचे. कुठं? इथं पाहिजे मला. कसं करू मी आता? काय म्हणले? हा, एक्झॅक्टली. हा, नंबर 1 आयडी आहे, मग त्याच्यावरनं ते भेटून जाते. आणि सेकंड नंबर 2 आहे. एकदा सांगतो, आता लक्ष ठेवून घ्या. पुढचं मी अजून एक घेणार आहे, तो असेल फॉर्म डेटा. युजर कडनं फॉर्म डेटा घ्यायचं, फेच करून घ्यायचे. इथं मी सांगतो, तिथं तुम्ही सांगायला पाहिजे. ठीक आहे. आता फर्स्ट जेव्हा पण कोणी म्हणले की मला युआय थ्रू डेटा घ्यायची, तेव्हा समजून घ्यायचं क्लास आहे काय आयडी फर्स्ट चेक करायचं. फर्स्ट प्रायोरिटी आयडी आहे इथे. इथं बघा, एक इथं इनपुट मधनं आयडी आहे आणि सेकंड इथं. तुम्ही म्हणणार सर लेबल मधनं काय घेत नाही. लेबल बेसिकली जस्ट फॉर अंडरस्टँडिंग साठी असतो युजर साठी. लेबल मध्ये काय कंटेंट लिहित नाही, इनपुट मध्ये कंटेंट लिहितो. म्हणून इनपुटचा आयडी घ्यायचा, नंबर 1 नंबर 2.
मग हे दोन्हीवरनं तुम्ही ऍक्सेस करू शकतात ना, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. मग पहिला व्हॅल्यू भेटला, सेकंड साठी सेकंड. कसं ऍक्सेस करायचं बघा, हे पूर्ण कॉपी कमिट आउट करतो. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि ते आयडी लिहितो फर्स्ट. एवढ्यावरनं तो इनपुट सिलेक्शन झालं. मला आतलं व्हॅल्यू पाहिजे, जे आत एंटर करायला ना ते व्हॅल्यू पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही इनर टेक्स्ट लिहा. टेक्स्ट साठी इनर टेक्स्ट लिहितात, पण नंबर वगैरे असेल तर व्हॅल्यू लिहितात सिंपल. आता ह्याच्यामध्ये काय आलं, ते आज जे इंटर नंबर लिहितात ना, तो नंबर ह्याच्यामध्ये आला. फक्त तिथं काय करा, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून द्या. कॉन्स्ट ए मध्ये पहिला नंबर आला, द सेम फॉर सेकंड. कॉन्स्ट बी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. नंबर 2 डॉट व्हॅल्यू. आता बघायचं ए मध्ये व्हॅल्यू काय आले, बी मध्ये व्हॅल्यू काय आले, एकदा चेक करा. मी बी अनडिफाईन्ड येतो दोन्ही मध्ये. इथं मी 5 देतो आणि इथं 9 देतो. ऍड करतो, दोन्ही व्हॅल्यू एम्प्टी आले. बघा इथं व्हॅल्यू नाही आले दोन्ही ठिकाणी. का बरं नाही आले? बेसिकली काय होतं माहिती का, जेव्हा आपण ऑपरेशन करतो, एखाद्या बटनवर क्लिक केल्यावर हा दोन कीवर्ड जे दोन एलिमेंट्स जे ऑपरेट व्हायला पाहिजे. मग आपलं जे कोड आहे ना, तो एका फंक्शन मध्ये कम्पॅक्ट होऊन रन व्हायला पाहिजे. मग तो व्हॅल्यू ऍक्सेस करून व्हॅल्यू रिटर्न देतो. मग म्हणून आता ऍड मध्ये एक फंक्शन क्रिएट करा, त्या फंक्शन मध्ये हे दोन्ही कॉल करा, मग तुम्हाला हे व्हॅल्यू मिळेल. कसं बघा, आता मी ते फंक्शन कॉल करतो ऍडलाच का फंक्शन कॉल करतो, हीच ऑन क्लिक इव्हेंट आहे ना. बटन ऍड क्लिक केल्यावर ऑपरेशन व्हायला पाहिजे. सो इथं मी एक बटन कॉल करतो ऑन क्लिक म्हणून. आपण बघणार आहे इव्हेंट लिस्नर, ह्याच्यानंतर तेच टॉपिक आहे. नाव जस्ट अंडरस्टँड ऑन क्लिक इज द इव्हेंट लिस्नर. देर आर सो मेनी टाइप्स इव्हेंट लिस्नर आहेत, त्यातील टॉप हे इव्हेंट लिस्नर आहे. ठीक आहे. ऑन क्लिक इथे फंक्शन लिहितो, सबमिट ऍड. ठीक आहे, हे फंक्शनचं नाव आहे, फंक्शनला कॉल करतो. आणि हा फंक्शन कुठे कॉल करायचं, जावास्क्रिप्ट मध्ये. तुम्हाला माहिती फंक्शन कसं डिक्लेअर करतात. फंक्शन हे कॉपी पेस्ट रिमूव्ह करून इथं द्या, मग तुम्हाला ऍक्सेस मिळेल त्याच्यात ए आणि बी. अजून एक प्रॉब्लेम पण येतो फॉर्मला, आता बघूया ते प्रॉब्लेम काय, मी सांगतो परत. आता काय करा, फर्स्ट इथं 5 घ्या, इथे 6 ऍड करा. पण व्हॅल्यू एकदा भेटलं परत रिटर्न गेले, त्या साईडला बघा बरं, आम्ही एंट्री जमा करतो तेव्हा. ह्या साईडला क्लिअरली बघा, एकदा लगेच व्हॅल्यू येतो आणि लगेच निघून जातात. 8-0 आलं होतं, लगेच निघून गेले. का बरं होतं माहिती का, फॉर्मचा एक रूल आहे, तो रिलोड होते ऑटोमॅटिकली. मग त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला एक दोन कीवर्ड यूज करावं लागेल. ते कीवर्ड कोणते आहे, इथं फॉर्मच्या इथे यायचं, ऑन सबमिट. सबमिट इथं टाईप सबमिट लिहिलं ना, म्हणून ऑन सबमिट येतो. ऑन सबमिट रिटर्न फॉल्स. मग हे काय करतो, तो रिलोडला थांबवतो आणि व्हॅल्यू आउटला देतोय. आता ट्राय करू. आता 7 9 ऍड वर क्लिक करतो, भेटले का 7 आणि 9 व्हॅल्यू. आता एकदा तुम्हाला ए आणि बी चं व्हॅल्यू मिळालं, आता तुम्ही ऍडिशन करू शकता. ऑब्विसली लॉजिक लिहिणार तुम्ही ऍडिशनचं, मग तो रिटर्न कुठे दाखवायचं, रिझल्ट मध्ये. मग तो रिझल्ट इनर डॉट एचटीएमएल मध्ये ठेवायचं. आता करू एकदा, फर्स्ट ऍडिशन करू. आता ए आणि बी चं व्हॅल्यू मिळालं, आता ए आणि बी चं व्हॅल्यू भेटलं. ऍडिशन कसं करणार तुम्ही, फर्स्ट चेक करूया ऍडिशन होते का नाही. ए प्लस बी. आता आउटपुट चेक करू काय येतंय. 3 कन्सोल केले, ऍडिशनचं पण आणि ए बी चं कन्सोल केले.
82 आणि 82 आले. म्हणजे ह्याच्यावर एक समजून घ्या, जे पण रिस्पॉन्स द्यायलेत कुठून इनपुट थ्रू तो टेक्स्ट मध्ये आलाय. दोन टेक्स्ट जेव्हा कोलॅब करतो तेव्हा तो ऍडिशन कसं होतो, कॉन्कॅट होतो, नॉट ऍडिशन होते दोन नंबर. पण इथं कॉन्कॅट व्हायला, पण आपल्याला कॉन्कॅट न होता नंबर जेव्हा पण येतो तेव्हा ऍडिशन व्हायला पाहिजे होतं. मग त्याच्यासाठी एक कीवर्ड आहे, ते कीवर्ड युज करावं लागेल. हे पूर्ण आहे ना, पूर्ण सिलेक्ट करा. पॅरेंथेसिस द्या. पार्स फ्लोट म्हणून एक आहे कीवर्ड, तो काय करतो इंटिजर मध्ये पार्स इंट किंवा पार्स फ्लोट दोन्हीपैकी यूज करा. कन्वर्जन करते नंबर मध्ये. आता आउटपुट बघू. 7 8 ऍड करतो, झाले 15. आता ऍडिशन तर झालं. आता मला काय करायचे, फक्त आणि फक्त हे ऍडिशन जे आले हे रिटर्न करायचे रिझल्टचं तिथं. युआयला दिसायला पाहिजे ना. हे कोणी नाही बघत बरं का, हे जे साईडला चालू आहे ना, फक्त डेव्हलपरला माहिती असतो साईडला काय होणार आहे. फक्त युआय मध्ये युजरला माहिती असतो, इथे इथं नंबर टाकतो, आउटपुट कुठे येते तो चेक कराल. पण रिझल्ट मध्ये आता नंबर पाहिजे मला, मग कसं पास करणार तुम्ही. आता सांगितलं एखाद्या नंबरवर पास करायचं असेल तर पहिला ते एक्सेस करून घ्या. ही एक्सेस करा फर्स्ट. कसे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि आयडी काय होतं, रिझल्ट डॉट इनर एचटीएमएल ए प्लस बी डायरेक्टली करा म्हणजे, किंवा असं करा रिझल्ट ए प्लस बी. हे का भरलेले, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग लिहिलं. डायरेक्टली तुम्ही ए प्लस बी जर लिहिला असता ना तरी पण एक्झिक्युशन होते. आता चेक करू. 99 and 1 आले रिझल्ट 100. एकदा क्विकली लिहून घ्या. ही प्रॅक्टिस करा लगेच 2 मिनिटात. काही कळालं नसेल तर मला विचारायला लागेल. ठीक आहे, सगळेजण प्रॅक्टिस करा. हेच आहे ना, फोन तुम्ही साइन अप मध्ये, लॉग इन मध्ये एखादा प्रोडक्ट अपलोड करताना हीच तर करतात. तिथनं फॉर्मचे डेटा घेतात, बॅकएंडला स्टोअर करतात, बॅकएंड थ्रू परत युआयला दाखवतात. चला मी कोड ओपन करून ठेवतो, लिहून लिहून घ्या, म्हणजे प्रॅक्टिस करा फास्ट. काय ब्लॉकर असेल तर विचार.
ऑनलाईन एनी डाऊट एनी ब्लॉकर्स अंडरस्टँड झालंय का नाही? इफ नॉट एबल टू स्पीक आस्क इन चॅट. ओके. ऑनलाईन ज्यांनी कम्प्लीट केले त्यांच्यासाठी स्मॉल टास्क असेल. एक नंबर यायचं युजर कडून. ओके. वोटिंगचं मॉडेल बनवा एक सिम्पल.
एक नंबर घ्या आणि ते इलिजिबल आहे की नाही सांगायचं रिटर्न मध्ये. एलिजिबल असेल तर तो वोटिंग साठी इलिजिबल राहील, नाहीतर नाही, नॉट म्हणून सांगायचं आउटपुट मध्ये.
ऑनलाईन कोणी सॉल्व्ह केलाय? सॉल्व्ह चॅट मध्ये शेअर करून द्या. हो, आता अजून एक करा मग प्रॅक्टिस साठी. एखादे फॉर्म घ्या, डिटेल्स घ्या युजरचं, तो फेच करा. हा, त्यावेळेस मी इव्हेंट हँडलर मध्ये, हो तेव्हा पण मी शिकवणार ही गोष्टी सांगणार. तेव्हा आपण बघूया, फक्त इमेजेस चेंज करू, बॅकग्राऊंड कलर चेंज करू, कंटेंट चेंज करू. इव्हेंट लिस्नर मध्ये तेच बघूया, हे तेव्हा नाही शिकवणार. task2.html. बॉयलर प्लेट शिफ्ट एक दाबा, बॉयलर प्लेट येऊन जाते HTML चा. DOM2. आता सेमच करायचं आहे, फक्त यावेळी डेटा पूर्ण घ्यायचे, बायोडेटा घ्यायचे, नेम, एज, पर्सेंटेज, अबाउट. डेटा ते घ्यायचं आणि फेच करून द्यायचं UI मध्ये. ठीक आहे. ही पण एक लॉजिक सांगून देतो, हे बघून घ्या. आता इंटिजर ए जर नॉट इंटिजर कॉन्स्ट ए इक्वल्स टू 20 जर लिहिले ना, मला हा 20 ए इथं प्रिंट करायची पॅराग्राफ मध्ये. मग कसं करू शकता तुम्ही? फक्त असं जर लिहिलं ना, ए तिथं 20 दिसेल लाईक दिस. चेक करू आउटपुटला काय दिसतंय. नाही दिसतंय. लेट मी डिबग. चला, ते आता ऑलरेडी तीच पॅटर्न केलं होतं. मला डायरेक्ट ऍक्सेस होतं असं वाटलं होतं, नाही होतं डायरेक्ट. डॉक्युमेंट वर गेट एलिमेंट आयडी करावं लागेल सेम. आता एक फॉर्म बनवतो मी, एक बनवून देतो. फक्त एक गोष्ट, नेम प्रिंट करून दाखवतो. तुम्ही बाकीचे नेम, सर नेम, एज, अबाउट, अड्रेस, फोन नंबर, ईमेल आयडी सगळे घ्यायचे, सगळे प्रिंट करून दाखवायचे. बायोडेटाचा फॉर्म क्रिएट करू. मी फर्स्ट एक दाखवतो. HTML फॉर्म कोण बनवतो, पण प्रिंट एक करून दाखवतो सिम्पल फॉर्म. कसं करायचं असते बघा, लेबल वगैरे असं एकदा लिहिलेत ना तुम्ही काही तर नेम, एकच फॉर्म बनवताना नंतर कॉपी पेस्ट करायचं, आयडी चेंज करायचं, टाईप चेंज करायचं. इनपुट टाईप टेक्स्ट असतो, नाही आयडी, नेम, क्लोज. कॉपी करा, किती डेटा पाहिजेत ना तेवढं पेस्ट करायचं. आता नेम आहे, इथं काय तो सर नेम, एज, ऍड्रेस, फोन नंबर. फक्त त्याच्यातला टाईप चेंज करा. एजला फक्त नंबर येतो, आणि ह्याचं सरनेम, ह्याचं एज, आयडी चेंज करतो फक्त. अड्रेसला एडी घेतो, फोन नंबरला PH घेतो, आणि फोन नंबरला टेल आहे. ठीक आहे.
हा प्लेस होल्डर पण द्या. इफ यू वॉन्ट प्लेस होल्डर रिक्वायर्ड, जर कंपल्सरी पाहिजेच ते रिक्वायर्ड यूज करा. एखादी प्लेस होल्डर पण यूज करायचं. प्लेस होल्डर इंटर नेम आज सगळ्यामध्ये तुम्ही घ्या. एवढं सांगतो, बाकीच्या मध्ये घेऊन घ्या. आणि हे कंपल्सरी पाहिजेच, मग रिक्वायर्ड करा, तो स्टार मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आता एक सबमिट बटन घेतो. बटन सबमिट. तर काय करतो, टाईप घेतो त्याचं सबमिट आहे आणि फंक्शन कॉल करतो ऑन क्लिकला, कारण ते सगळं डेटा पाठवायला पाहिजे एका क्लिक. मग इथं लिहितो बायोडेटा फंक्शनचं नाव, आणि फॉर्म मध्ये ते रिलोड होऊ नये म्हणून काय करतो, ऑन सबमिट रिटर्न फॉल्स. फॉर्म क्रिएट झाला. आउटपुट चेक करायचं एकदा. एवढं तर HTMLच आहे. बघा फॉर्म क्रिएट झालेला दिसते, त्यांनी इंटर नेम आलंय. बाकीच्या ठिकाणी तुम्ही द्या प्लेस होल्डर. आणि मी असं सबमिशन करायला जातो ना, ही बघा आपले इंटरफेअर जे रिक्वायर्ड जे लिहिलेत ना, त्याचा फायदा असतो. रिक्वायर्ड म्हणजे कंपल्सरी, ते लिहिल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. ते रिक्वायर्ड पण लिहून घ्या. इथं आहे बघा रिक्वायर्ड. सिम्पली दॅट्स इट. नाव स्क्रिप्टिंग लिहायचे. स्क्रिप्टिंग ऑलरेडी तर लिहिलं. हे फंक्शन कॉल करायचे, फंक्शनला कॉपी करतो आणि इथे फंक्शन जे तिथं फंक्शन नाव सेम पाहिजे बरं का, हे फंक्शन. आणि आता फर्स्ट मी फक्त नेम साठी घेतो कॉन्स्टंट नेम. नेमचा आयडी सिलेक्ट करायचा आहे. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. फर्स्ट काय होतं, नेम होतं ना, नेम मधनं सिलेक्ट करतो. डॉट व्हॅल्यू, आतलं व्हॅल्यू पाहिजे ना, इनर टेक्स्ट करा, व्हॅल्यू करा, चालेल. आणि हे मी शो करून देतो कुठं, इथं बायोडेटाचं एक छानसं डिझाईन बनवा तुम्ही. मी डिझाईन नाही बनवायला जातो, तुम्ही डिझाईन बनवा. फॉर्मच्या खाली एक ड्यू घेतो. त्या ड्यूच्या आतमध्ये सगळं कंटेंट लिहित असतो मी. इथं कंटेंट तसं पास करतो. याचा आयडी देतो बायोडेटा. सेम पास करायची. पास करण्यासाठी फर्स्ट ते आयडी सिलेक्ट करा. कॉन्स्टंट बाकी सगळं तुम्ही करायचे ना, मी शॉर्टकट लिहिले फक्त. कॉन्स्टंट बायो इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी डॉट बायो. आता हे सिलेक्ट केलं. बायो डॉट इनर HTML. फर्स्ट काय करू, एखाद्या व्हेरिएबल मध्ये सगळं स्टोअर करूया. सगळे जे डेटा आहेत ना, ते सगळं डेटा स्टोअर करू. कॉन्स्टंट बायोडेटा बाय, हे यूज करा बघा, त्याला काहीतरी म्हणतात, टॅक्टिक्स म्हणतात याला. हे यूज करायचं. हे कुठं आहे माहितीये का, एस्केपचं खाली बटन आहे त्याचे. एस्केपचं खाली डबल कोलन नाही घ्यायचं, हे यूज करायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त सिम्पली काय करा, HTML रिटर्न करू शकता तुम्ही. HTML चे कंटेंट H1 वगैरे असं सगळं रिटर्न, सगळे जेवढं पण HTML टॅग्स आहेत ना, लिहून पण डिझाईन करून पण बॅकएंड पाठवू शकता. मी तेच करालो. स्ट्रॉंग नेम, स्ट्रॉंग म्हणजे बोल्ड मध्ये होते बरोबर का, स्ट्रॉंग. आणि सिम्पली इथे मला काय सेंड करायचे, स्ट्रॉंग नेम मध्ये नेम मिळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ही मेथड आहे सिम्पल. आता बघायचं का आउटपुट. ठीक आहे. सगळे डिटेल टाकलो. सबमिट. बायोडेटाला डेटा येत नाही, काय आहे ते चेक करा. इनर इनर आता सॉरी, बायोला पासच नाही केले ना, पास करून द्यावं लागेल. बायो डॉट
इनर HTML इक्वल्स टू काय झालं पाहिजे बायोडेटा. ही डेटा जेवढं पण डेटा ठेवणार ना तुम्ही ते सगळं जायला पाहिजे. आले का? नेम तर आला, नेम तर फेच करून घेतले, बाकीचे तुम्ही करा. होमवर्क म्हणून पण करा, इतर पण करा. हा इम्पॉर्टंट आहे, छान आहे. तर बघा एकदा तुम्ही बायोडेटा डिझाईन पण शेअर करू शकता. डिझाईन करा, डिझाईन मध्ये कंटेंट सेट करून पास करा. ऑनलाईन रेफरन्स साठी मी काय करतो, कोड चार्टला देतो. पाठवले कोड, कॉपी पेस्ट करा, रन करा, ट्राय करा.
ओके गाइस, रिकनेक्ट टुमारो. सॉल्व करने उद्या येता नाही. ठीक आहे. चलो, वी आर क्लोज टू द